शेतकरी मित्रांनो, आज आहे 22 ऑगस्ट. आपण बघणार आहोत उद्या 23 तारखेचा हवामान अंदाज. कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे, तेव्हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमी दाबाचं क्षेत्र देखील बनणार आहे याची देखील माहिती समजून घेणार आहोत. सुरुवातीला कालचा पाऊस जर बघितला आपण, विदर्भाच्या आसपास बऱ्यापैकी काही ठिकाणी नोंदी आहेत, परंतु मोठा पाऊस झालेला नाही. जसं आपण काल देखील सांगितलेलं होतं, मोठ्या पावसाची शक्यता नाही, काही ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस येऊ शकतो. अमरावतीमध्ये पावसाचा अंदाज दिलेला होता. या ठिकाणी सातत्याने आपल्याला बघणारे या ठिकाणी मित्र आहेत, तर त्यांना पाऊस म्हणजे अमरावतीच्या काही भागामध्ये झालेला आहे, सार्वत्रिक काही पडला नाही. मराठवाड्याच्या दक्षिण भागाच्या आसपास काही ठिकाणी, हिंगोलीच्या आसपास देखील पाऊस आहे. काही ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस बरसलेला आहे. यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादच्या आसपास किंवा काही गंगापूर तालुक्याच्या आसपास बऱ्यापैकी या ठिकाणी पाऊस जोरदार स्वरूपाचा बरसलेला आहे. जळगावमध्ये किंवा उत्तरेकडे महाराष्ट्र आसपास थोडाफार भागामध्ये पाऊस आहे. नाशिक असेल किंवा अहिल्यानगरच्या आसपास देखील काही ठिकाणी पाऊस झालेला आहे, मात्र हा पाऊस सार्वत्रिक आणि मोठा या ठिकाणी नाही आहे. या संदर्भाची माहिती आपण सातत्याने दिलेलीच आहे. सातारा आणि सांगलीच्या काही थोड्याफार भागासाठी देखील पाऊस झालेला आहे. त्यानंतर उद्याचा पाऊस जर आपण बघितला आणि त्यानंतर आपण कमी दाबाच्या क्षेत्राची माहिती समजून घेणार आहोत. तर उद्या पाऊस जो असेल तर प्रामुख्याने आपल्याला सातारा असेल किंवा मग कोल्हापूरच्या काही भागामध्ये, यासह सोलापूर असेल, धाराशिव, लातूर असेल, या ठिकाणी उद्या पावसाची शक्यता आहे. खास करून जे आमचे सातारा आणि सांगलीतले मित्र आहेत यांच्यासाठी उद्या विजांसहित गडगडाटी पाऊस होण्याची जास्तीत जास्त अंदाज असणार आहे. सोलापूरमध्ये देखील मित्र आहेत, त्यांना देखील उद्या पावसाचा अंदाज असणार आहे. धाराशिव किंवा लातूर म्हणजे हे मराठवाड्याचे किंवा दक्षिण भागातले मित्र खूप आहेत, या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. यानंतर बीडच्या आसपास किंवा परभणीच्या आसपास देखील पावसाची शक्यता आहे. खास करून हा पाऊस विजांसहितच होण्याची शक्यता अधिक आहे. यानंतर आपल्याला हिंगोली असेल किंवा मग बुलढाण्याचा काही भाग आहे, त्यानंतर वाशिम असेल आणि यवतमाळ या संपूर्ण भागामध्ये देखील उद्या पावसाची शक्यता असणार आहे. सार्वत्रिक पाऊस या ठिकाणी देखील होणार नाही. त्यानंतर महत्त्वाचा जो पाऊस असणार आहे तर तो आपल्याला चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर असेल, अमरावतीचा देखील पूर्वेकडचा भाग, यासह उत्तरेकडचा भाग, त्यानंतर अकोल्याचा देखील थोडासा पूर्वेकडचा भाग येऊ शकतो. या ठिकाणी जे असेल तर उद्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस आपल्याला बघायला भेटणार आहे, मात्र हा पाऊस सार्वत्रिक या ठिकाणी असणार नाही. त्यानंतर अमरावतीच्या आसपास देखील पूर्वेकडच्या भागाच्या आसपास पावसाची सक्रियता बऱ्यापैकी बघायला भेटेल, मात्र सार्वत्रिक हा पाऊस देखील असणार नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. मान्सूनचं जरी आपल्याला खंड बघायला भेटत असेल किंवा आपण सांगितल्याप्रमाणे पावसात सध्या गॅप आहे, तर गॅप जरी असला तरी पूर्णपणे पाऊस हा बंद राहत नसतो. पाऊस हा थोड्याफार भागासाठी होतच असतो, परंतु या ठिकाणी कसल्याही प्रकारचं शेतकरी बांधवांना नियोजन करता येत नाही. त्यानंतर बाकीच्या ठिकाणचं जर बघितलं तर आपल्याला छत्रपती संभाजीनगरच्या देखील, उत्तरेकडील कन्नडच्या आसपास किंवा जळगावच्या काही भागामध्ये, नाशिकच्या ह्या थोड्याफार भागासाठी पाऊस काही ठिकाणी, बीड असेल किंवा पुणे असेल, सोलापूरचा उत्तरेकडचा भाग आहे, या संपूर्ण ठिकाणी पाऊस सार्वत्रिक होणार नाही. ज्या ठिकाणी पाऊस होईल मात्र थोड्या वेळासाठीच पाऊस येईल. रप 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 पाऊस येताना आपल्याला बघायला भेटेल आणि अगदी थोड्याफार काही सेकंदामध्ये म्हणा किंवा काही मिनिटामध्ये म्हणा, हा पाऊस या ठिकाणी उघडण्याची शक्यता असणार आहे. त्यामुळे जर रमला कधी पाऊस या ठिकाणी, तर बऱ्यापैकी 5 मिनटं जरी हा पाऊस पडला तर जाड थेंब असल्यामुळे या ठिकाणी बऱ्यापैकी शेतकरी बांधवांना असं वाटेल की आता थोडासा जाड पिंडवणी झाला आहे, त्यामुळे बऱ्यापैकी आता पिकांना या ठिकाणी आधार मिळेल. अशा प्रकारची उद्याची परिस्थिती आहे. त्यानंतर जर आपण कमी दाबाच्या क्षेत्राची शॉर्टकटमध्ये माहिती जर समजून घेतली तर ते सध्या आता पश्चिम बंगालच्या आसपास या ठिकाणी आपल्याला बघायला भेटत आहे. म्हणजे ही हवेची चक्राकार स्थिती आहे सध्या. मात्र उद्या सकाळपर्यंत किंवा दुपारच्या अगोदरच्या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र बनणार आहे आणि जेव्हा हे कमी दाब क्षेत्र बनेल तर हे अशाच प्रकारे छत्तीसगडकडे सरकणार आहे. त्यामुळे छत्तीसगड असेल किंवा मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये, उत्तर प्रदेश, बिहार या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे. मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार, अतिवृष्टीची देखील नोंद या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी नद्यांना देखील पाणी येईल. अतिवृष्टी म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत होईल, अशा प्रकारचा पावसाचा या ठिकाणी अंदाज आहे. बाकी जर बघितलं आपण तसं आज जो पाऊस असेल तर आपल्याला वाशिम, अकोल्याच्या आसपास या ठिकाणी बुलढाण्याच्या आसपास या ठिकाणी पाऊस झालेला आहे. शेतकरी बांधवांनी यवतमाळच्या दक्षिणेकडील भाग म्हणजे आपण जो अंदाज सांगतोय त्याचप्रमाणे आपल्याला पाऊस बघायला भेटतोय. त्यामुळे शेतकरी बांधवांचा या ठिकाणी विश्वास वाढत आहे. तर अशाच प्रकारची अचूक माहिती बघण्यासाठी आणि महत्त्वाची माहिती अपडेट तुमच्यासाठी मिळवण्यासाठी नक्कीच या ठिकाणी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपण संपूर्ण व्हिडिओ बघितलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.